शेतकऱ्यांकडे सिबिल मागू नका, कर्जासाठी फडणवीसांचे बँकांना थेट आदेश। 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असा मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलाय। कर्जमाफीच्या फॉर्मॅट संदर्भात बँकांशी बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतीच्या मुद्द्यांसाठी महत्त्वाची बैठक घेतली आहे। या बैठकीनंतर फडणवीसांनी राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांच्या कर्जासाठी कडक शब्दात आदेश दिल्याचं सांगितलंय। बँकांनी कर्जासाठी शेतकऱ्यांकडे सिबिल मागू नये अशा सूचना देण्यात आल्यात। बँकांच्या मुख्यालयांनी प्रत्येक शाखेला या संदर्भात पत्र पाठवावं असंही सांगण्यात आलंय। जून महिन्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। कर्जमाफीच्या फॉर्मॅट संबंधी बँकांशी बैठकीत चर्चा झाली आहे। 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहेत। आपण जर सायकल बघितलं तर बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात। त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे आणि म्हणून उलट यावर्षी जास्त शेतकरी पात्र होतील आणि आम्ही आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे आणि आमचे पैसे जमा व्हायला विलंब झाला तर तुम्हाला व्याज मिळतं, तर तेही त्यांनी मान्य केलं आहे। त्यामुळे तो प्रश्न येणार नाही। डिझेलच्या संदर्भातला थोडा मुद्दा हा ग्रामीण भागांमध्ये आता या ठिकाणी तयार झालाय। सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, कारण साधारणपणे जो कोटा असतो तो सगळा कोटा मिळतोय, पण अचानक वापरामध्ये 20-25% वाढ ही काही ठिकाणी दिसते। तर याचा अर्थ असा आहे की थोडं साठवणूक किंवा काही लोक अधिकची साठेबाजी करतायत, तर त्या संदर्भात रेशनिंग तर मी म्हणणार नाही पण नियोजन हे करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। यंदाच्या खरीप हंगामावर अल निनोचं संकट असणार आहे। यंदा सरासरी 88% पावसाचा अंदाज आहे, म्हणजे कमी पावसाचा अंदाज आहे। यंदाचा पाऊस उतरत्या क्रमाने राहण्याची शक्यता आहे। जूनपेक्षा जुलैमध्ये कमी पाऊस राहील तर जुलैपेक्षा ऑगस्टमध्ये कमी पावसाची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या घेतलेल्या बैठकीत अल निनोच्या खरीप हंगामावर चर्चा झाली आहे। यंदाच्या खरीप हंगामावर अल निनोचं संकट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। अल निनोच्या संकटामुळे साधारण पाऊस उतरत्या क्रमानं राहणार असल्याची शक्यता आहे। साधारण जूनमध्ये पाऊस येईल, त्यापेक्षा कमी जुलैमध्ये, त्यापेक्षा कमी ऑगस्टमध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबरमध्ये पाऊस राहील अशी शक्यता आहे। प्रत्येक जिल्ह्याला अल निनो संबंधी उपाययोजना करण्यास सरकारनं सांगितलंय। हवामान खात्याच्या मांडणीनुसार सरासरी 88% पावसाचा अंदाज आहे। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात याची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे। अल निनोचा परिणाम हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होईल, कारण जरी एकूण आपलं जे काही पाऊस आहे तो 88% दाखवला असला, म्हणजे 12%चं डेफिसिट जरी दाखवलं असलं तरी वेगवेगळ्या भागात ते डेफिसिट वेगवेगळं असेल आणि अल निनोचा एक पॅटर्न नसतो। म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये काही भागातही पाऊस असू शकतो, काही भागात नसू शकतो। म्हणून साधारणपणे आपल्याला आता जो अंदाज येतोय त्यात अधिक काळजी ही पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा इथे घेण्याची आवश्यकता आहे, ती आपण घेतो। परभणीमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्यात। गंगाखेड रोडवरील पंपावर टाक्यांमध्ये डिझेल भरतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय, पाहूयात। जळगावच्या धरण गावात पेट्रोल पंप चालकांकडून पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची पंगत ठेवण्यात आली। डिझेल घेण्यासाठी मुक्कामी थांबलेल्या शेतकऱ्यांसाठी पंप चालकानं माणुसकी दाखवली आहे। शेतकऱ्यांना कढी आणि खिचडीची यावेळी मेजवानी देण्यात आली। परभणीत पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्यात। वसमत रोडवरील अमोल पेट्रोल पंप आणि जिओ पेट्रोल पंपावर सुद्धा डिझेल घेण्यासाठी कॅन घेऊन नागरिकांनी रांगा लावल्यात। परभणी गंगाखेड रोडवरील पेट्रोल पंपावर मोठ्या टाक्यांमध्ये डिझेल भरतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। रांगेतल्या शेतकऱ्यांना डावलून टाक्यांमध्ये डिझेल भरल्याचा आरोप करण्यात आलाय, तर शेतकऱ्यांनी विरोध दर्शवल्यानंतर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गाड्या काढण्यात आल्या। वाशिम शहरात डिझेल आणि पेट्रोलचा आजही तुटवडा कायम आहे। रिसोड रोडवरील टिल्लुमल पेट्रोल पंपावर पहाटे 4 वाजल्यापासून डिझेलसाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्यात। डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी त्रस्त झालेत।
तर लातूर शहरातल्या उषा किरण पंपावर सुद्धा पेट्रोल संपल्यामुळे वितरण बंद करण्यात आलंय. डेपोमधून पुरवठा सुरळीत होत नसल्यानं पेट्रोलचा तुटवडा असल्याचंही सांगण्यात येत आहे. भोकरदन शहरातल्या सिल्लोड रोडवरील पेट्रोल पंपावर नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. पेट्रोल डिझेलचा टँकर येण्यापूर्वीच डिझेल घेण्यासाठी शेतकरी बांधव कॅन घेऊन पंपावर दाखल झाले. इंधन मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची शेतीची कामंही खोळंबली आहेत. गेल्या 9 दिवसांपासून पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या असून चिखलीमध्ये रात्रीपासून पेट्रोल डिझेलसाठी रांग पाहायला मिळते. तर सकाळी सुद्धा वाहनाची 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंतची रांग या ठिकाणी लागली होती. यामध्ये ट्रॅक्टरची संख्या जास्त आहे. बुलढाण्यामध्ये मध्यरात्री डिझेलसाठी पुणे नागपूर महामार्ग ट्रॅक्टर चालक आणि शेतकऱ्यांनी रोखून धरला होता. डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची कामं खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वाहतूक रोखून धरली होती. तर मुक्ताईनगरच्या कुऱ्हा परिसरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलची भीषण टंचाई पाहायला मिळते. कुऱ्हा काकोडामधील SR पेट्रोल पंपावर रांगा लागल्यात. तर दुसरीकडे द्वारका किसान पेट्रोल पंपावर सुद्धा 2 दिवसांपासून पेट्रोल नाहीये. जामनेरमध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी कायम आहे. सकाळपासूनच मोठमोठे कॅन्स घेऊन नागरिक पेट्रोल पंपावर पोहोचलेत. मुबलक साठा उपलब्ध असून गरजेव्यतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करू नये असं जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलं होतं. वाघोली पोलिसांनी विकास लमांडेंना अटक केली आहे. यानंतर रोहित पवार, शशिकांत शिंदेनी वाघोली पोलीस ठाण्यामध्ये धडक दिली. धार्मिक भावना दुखावल्याचा विकास लमांडेंवर आरोप करण्यात आला. यानंतर त्यांना अटक झाली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर लवांडेंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणातल्या गुन्ह्यात पुणे कोर्टानं अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द केलेला आहे. कोर्टानं मुदतवाढीचा अर्ज फेटाळून लवांडेंचं संरक्षणही काढून घेतलं आणि त्यानंतर वाघोली पोलिसांनी विकास लवांडे यांना ताब्यात घेतलंय. पोलिसांकडून चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्याची प्रतिक्रिया विकास लवांडेंनी दिली आहे. वारकरी संप्रदायात घुसखोरी होत असल्याचा दावा विकास लवांडेंनी केल्याचा आरोप आहे. लवांडेंच्या वक्तव्याविरोधात नलिनी वायाळ यांची पोलिसात तक्रार आहे. तक्रारीनंतर लवांडेंविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. 20 मे पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तपास अधिकारी, सरकारी पक्ष, पोलिसांना भूमिका मांडण्याचे निर्देशही देण्यात आले होते. दरम्यान 9 मे रोजी लोणी काळभोर परिसरात विकास लवांडेंवर शाईफेक केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कीर्तनकार संग्राम भंडारेंसह एकूण 14 जणांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारस्थानी विकास लवांडेनं जो अंतरिम जामीन मिळवलेला होता तो माननीय न्यायालयानं रद्द केला व पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. आमचं महाराष्ट्र पोलिसांना सांगणं आहे की लवकरात लवकर याला अटक करा व याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचं काम करा. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात सुनेत्रा पवार तटकरे यांची काल बैठक पार पडली अशी माहिती सूत्रांकडून मिळते. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात यावा या संदर्भामध्ये चर्चा झाल्याचीही माहिती मिळते. नवीन कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील यांना संधी मिळणार अशीही माहिती सूत्रांकडून मिळते. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि अनिल पाटील यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या संदर्भात सुनेत्रा पवार यांची तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे. देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीला पार्थ पवारही उपस्थित होते अशी ही माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवीन कार्यकारिणीत धनंजय मुंडे, मुश्रीफ आणि अनिल पाटील यांना संधी मिळणार. यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीतून काही नावं काढावी या संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. एक महिला लोकप्रतिनिधी आणि सुबोध मोहिते यांना वगळण्यात यावं यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते. या संदर्भामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते आपल्याला माहिती देतील आणि त्या संदर्भामध्ये आत्ता आमच्याकडून वारंवार त्या विषयावर चर्चा करून ते विषय वाढवायचे नाही आहेत. निश्चितपणे सकारात्मक अशा पद्धतीचं माहिती आपल्याकडे पोहोचेल. राष्ट्रवादीच्या या कार्यकारिणीमध्ये कुणाला स्थान मिळणार आहे, कुणाला डिच्यू देणार आहे, कुणाची क्लरिकल मिस्टेक झाली, या सगळ्या वादातीत गोष्टी आहेत. या संदर्भामध्ये आतापर्यंत कोणतंही स्पष्टीकरण खऱ्या अर्थानं अधिकृतपणे पुढे आलेलं नाही.
म्हणून या पक्षाचं आता नेमकं काय धोरण आहेत किंवा काय त्यांच्या कंडिशन्स आहेत या काही दिवसातच आपल्या समोर येतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्या 15 दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नाही, त्यामुळे पटेल आणि तटकरे नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यातच या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं आणखी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे देवगिरीवर पार पडलेल्या बैठकीतून सुनेत्रा पवार यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. तर मी मागच्या मार्गाने नाही तर 2 वेळा निवडून आलोय असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे. सुनील तटकरे यांच्या बोलण्याचा रोख पार्थ पवारांकडे असल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. लवकरच दुरुस्त करून पुन्हा पत्र पाठवलं जाणार आहे असं तटकरे यांनी म्हटलं. दरम्यान पार्थ पवार यांनीच निवडणूक आयोगाला पत्र पाठवल्याची चर्चा आहे. मागच्या मार्गाने आलं तर निवडून आलोय, तर त्याच्यामुळे ते सगळे कागद वाचलेले आहेत. त्या कागदावरची सगळी चर्चा ही पूर्णपणाने व्यवस्थितरित्या झालेली आहे आणि आता पक्षाने या संदर्भामध्ये मी मगाच सांगितलं की जे काही पुनर्पत्र पाठवायचं आहे तोही निर्णय झालेला आहे. लवकरात लवकर पाठवलं जाईल. कुठलाही संदेह, कुठलाही समज गैरसमज आता पक्षामध्ये उरलेला नाही. राष्ट्रवादीमधील काही लोक शिवसेनेच्या संपर्कात आहेत असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. एनसीपी मध्ये कुणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं असा काहींना प्रश्न आहे. राष्ट्रवादीमध्ये आलबेल नाही असा दावाही शिरसाट यांनी केलाय. आता हा पक्ष त्यांच्या अंतर्गत गोष्ट वेगळी, परंतु पक्षामधून बाहेर जाण्याची संख्या तेवढीच वाढलेली आहे. काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत. पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाखाली काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे, हे नाकारता येत नाही. म्हणून त्यांच्या पक्षामध्ये काय घडतंय हे काही दिवसात तेच सांगितलं की काही दिवसात कळेल. आणि एवढं मात्र निश्चित आहे की तिथं अलबेल नाही असं एकंदरीत चित्र आहे. संजय शिरसाट यांच्या म्हणण्याच्या संदर्भानं किती गांभीर्याने घ्यायचं, ते किती संपर्कात असतात लोकांच्या हे मला माहीत नाही, परंतु त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आमच्याकडे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सत्ता राहिलेली आहे, अनेक ठिकाणी आमचेही संबंध आहेत. एखाद्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जो असतो आणि त्याच मतदारसंघामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता असतो, त्याला जर स्कोप नसेल तर तो कदाचित आमच्या पक्षाकडे पण येऊ शकतो, पण आम्ही असं करत नाही. मला माहीत नाही. छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांच्या संपर्कामध्ये जर ते असतील तर ते काही मला माहिती नाही. परंतु मुद्दा असा आहे की अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमच्याबरोबर मित्रपक्ष म्हणून काम करते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांचा पक्ष फोडणं आणि त्यांच्यातले कार्यकर्ते किंवा आमदार आमच्याकडे घेणं हे काय आमचं ध्येय नाही. नीट प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल झालंय. काल अटक करण्यात आलेल्या डॉक्टर शिरोरे यांच्या घरी चौकशी करण्यात आली आहे. शिरोरेच्या घरी, हॉस्पिटल आणि बाजूच्या अपार्टमेंटमध्ये चौकशी सुरू आहे. अंबाजोगाईमधून 2 विद्यार्थ्यांना सुद्धा सोबत घेतल्याची माहिती आहे.